नमस्कार. सोने चांदी आजचे बाजारभाव या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. 2026च्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. नवीन वर्षाचे अवघे काही दिवस उलटलेत आणि सोन्या चांदीच्या किमतीत जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जर तुम्हाला वाटलं असेल की नवीन वर्ष आहे म्हणून बाजार शांत असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. गेल्या 24 तासात सोन्याच्या किमतींनी असा काही युटर्न घेतला आहे की गुंतवणूकदारांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये मोठी उलाढाल नोंदवण्यात आली आहे. केवळ देशांतर्गत नाही तर जागतिक बाजारपेठेत झालेल्या घडामोडींचा थेट परिणाम आज आपल्या स्थानिक सराफा बाजारावर दिसून येतोय. अनेकांचं बजेट आजच्या या बदलामुळे कोलमडण्याची शक्यता आहे, तर काहींसाठी हा बदल सुवर्ण संधी ठरू शकतो. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहोत. आज तुमच्या शहरात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव नेमका कुठे जाऊन पोहोचला आहे? सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत चांदीने आज कोणती नवीन पातळी गाठली आहे? आणि नवीन वर्ष 2026 पासून सोन्याच्या खरेदी विक्रीबाबत केंद्र सरकारने जे नवीन नियम लागू केले आहेत त्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती. मित्रांनो, आजचा हा रिपोर्ट केवळ आकड्यांचा खेळ नाही तर तुमच्या कष्टाच्या पैशाशी संबंधित आहे. लग्न सराईसाठी दागिने बनवायचे असतील किंवा भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मस्ट वॉच आहे. चला चांदीपासून सुरुवात करूया. आता नजर टाकूया चांदीच्या दरांकडे. मित्रांनो, चांदी आता केवळ दागिन्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेत ती एक मजबूत फायनान्शियल ॲसेट म्हणून समोर आली आहे. नवीन वर्षाच्या या पहिल्याच आठवड्यात चांदीच्या भावाने सर्वांनाच चकित केलं आहे. तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात वाढलेली प्रचंड मागणी यामुळे चांदीच्या दरात आज मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. तुम्ही चांदीची नाणी खरेदी करणार असाल किंवा मोठी गुंतवणूक, आजचे दर जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. आज चांदीचा 1 ग्रॅमचा भाव आहे 247 रुपये. 10 ग्रॅम चांदीसाठी तुम्हाला मोजावे लागतील 2470 रुपये. तर 1 किलो चांदीचा आजचा मोठा दर 2,47,000 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. आता प्रश्न असा पडतो की चांदीच्या दरात हे मोठे बदल नक्की का होत आहेत? तज्ज्ञांच्या मते यामागे 3 प्रमुख कारणं आहेत. पहिले म्हणजे औद्योगिक मागणी. सौर ऊर्जा पॅनल्स आणि इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या निर्मितीमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दुसरे म्हणजे जागतिक शेअर बाजारातील अस्थिरता, ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक चांदीकडे वळत आहेत. आणि तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे डॉलरच्या मूल्यात होणारे चढ-उतार, ज्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या किमतींवर होतो. बाजार तज्ज्ञांच्या मते 2026 हे वर्ष चांदीसाठी गोल्डन इयर ठरण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार चांदीमध्ये सध्या जी चढउतार दिसत आहे ती भविष्यातील मोठ्या तेजीचे संकेत असू शकतात. अनेक आर्थिक सल्लागारांचे असे मत आहे की जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर प्रत्येक घसरणीवर थोडी थोडी चांदी खरेदी करणे फायद्याचे ठरेल. मात्र बाजारात मोठी उलाढाल होत असताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. आता वळूया या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे सोन्याचे दर. मित्रांनो, नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या किमतीत जी मोठी उलाढाल होतीये त्यामागे केवळ स्थानिक मागणी नाही तर जागतिक राजकारण आणि आर्थिक धोरणं कारणीभूत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमतीत होणारे बदल आणि सोन्याच्या आयातीवर पडणारा परिणाम यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याचे भाव स्थिर राहण्याऐवजी मोठे वळण घेताना दिसत आहेत. तुम्ही जर लग्न सराईसाठी दागिने घेणार असाल किंवा शुद्ध सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटमधील आजचे हे फरक समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे. सुरुवातीला पाहूया 18 कॅरेट सोन्याचे दर, जे प्रामुख्याने डायमंड ज्वेलरी आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांसाठी वापरले जातात. आज 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमचा भाव आहे 10,305 रुपये. 10 ग्रॅमसाठी आजचा दर आहे 1,03,050 रुपये. तर 100 ग्रॅम सोन्यासाठी 10,30,500 रुपये मोजावे लागतील. 18 कॅरेट सोन्याचे हे दर पाहिल्यानंतर आता आपल्याला 22 आणि 24 कॅरेटच्या दरांकडे वळायचेच आहे. पण त्याआधी केंद्र सरकारने सोन्या चांदीच्या व्यवहारांबाबत घेतलेला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारने चांदीच्या दागिन्यांसाठी सुद्धा सोन्याप्रमाणेच अनिवार्य हॉलमार्किंग आणि HUID कोड लागू केला आहे, ज्यामुळे आता चांदी खरेदी करताना तुमची 1 रुपयाचीही फसवणूक होणार नाही. इतकंच नाही तर परदेशातून येणाऱ्या साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर सरकारने कडक निर्बंध घातले आहेत, जेणेकरून स्थानिक बाजारपेठेला बळकटी मिळेल. या नवीन नियमांमुळे आणि आयात शुल्कातील बदलांमुळेच आज बाजारात सोन्या चांदीच्या किमतीत ही मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. मध्यमवर्गीयांसाठी 9 कॅरेटच्या शुद्ध दागिन्यांना दिलेली मंजुरी हा एक मोठा दिलासा असला तरी सोन्याच्या नाण्यांवरील टॅक्स वाढल्याने गुंतवणूकदारांना आता विचार करून पाऊल उचलावं लागणार आहे.
आता वळूया दागिन्यांसाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याकडे. सोन्याच्या शुद्धतेत घट नको असेल आणि दागिनेही मजबूत हवे असतील तर बहुतांश ग्राहक 22 कॅरेटलाच पसंती देतात. आज 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा भाव आहे 12,595 रुपये. 10 ग्राम सोन्यासाठी तुम्हाला मोजावे लागतील 1,25,950 रुपये, तर 100 ग्रामसाठी आजचा दर आहे 12,59,500 रुपये. आणि आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे 24 कॅरेट, ज्याला आपण शुद्ध सोनं म्हणतो. गुंतवणुकीसाठी आणि सोन्याच्या नाण्या किंवा बिस्किटे खरेदी करण्यासाठी या दरांकडे सर्वांचे लक्ष असतं. आज 24 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा भाव आहे 13,740 रुपये. 10 ग्राम शुद्ध सोन्यासाठी आजचा दर आहे 1,37,400 रुपये, तर 100 ग्राम सोन्यासाठी 13,74,000 रुपये मोजावे लागतील. आता आपण सोन्याच्या या सतत बदलणाऱ्या दरामागचं नेमकं कारण समजून घेऊया. हे बदल केवळ युद्ध किंवा डॉलरपुरते मर्यादित नाहीत. सध्या जागतिक स्तरावर ब्रिक्स राष्ट्रांनी स्वतःचं नवीन चलन आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे अमेरिकन डॉलरचं वर्चस्व डळमळीत होत असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी जगभरात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. दुसरीकडे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी, विशेषतः चीन आणि भारताच्या रिझर्व्ह बँकेने सोन्याचा साठा वाढवण्याचा धडाका लावला आहे. यामुळे बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होऊन किमतीत मोठी उलाढाल होत आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या AI क्रांतीमुळे आणि हायटेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी सोन्याचा औद्योगिक वापर प्रचंड वाढला आहे. हा एक नवीन फॅक्टर किमती वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. भारतात सुद्धा लग्न सराईच्या काळात आता तरुण पिढी डिजिटल गोल्ड आणि ETF कडे वळत आहे. यामुळे फिजिकल सोन्याच्या मागणीवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. याशिवाय सोन्याचे उत्पादन घटल्याने मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. आणि याच सर्व कारणांचा थेट परिणाम आज आपल्याला आपल्या स्थानिक सराफा बाजारात मोठ्या चढ-उताराच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की या काळात खरेदी करावी की नाही. बाजार तज्ज्ञांच्या मते 2026 हे वर्ष सोन्या चांदीसाठी मोठ्या ऐतिहासिक तेजीचे वर्ष ठरू शकते. कोटक सिक्युरिटीज आणि वर्ल्ड गोल्ड काउन्सिल सारख्या संस्थांच्या मते या वर्षाच्या अखेरीपर्यंत सोने प्रति तोळा 1.5 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे आगामी काळात लग्नकार्य आहे त्यांच्यासाठी तज्ज्ञांचा एकच सल्ला आहे की भावात मोठी घसरण होण्याची वाट पाहण्यापेक्षा बाय ऑन डिप्स हे धोरण अवलंबावे. म्हणजे जेव्हा जेव्हा भावात थोडी घट होईल तेव्हा गरजेनुसार थोडे थोडे सोने खरेदी करत राहावे. कारण जागतिक मागणी पाहता सोन्याचे भाव पुन्हा जुन्या पातळीवर येण्याची शक्यता खूपच कमी आहे. चांदीच्या बाबतीतही तज्ज्ञ खूप सकारात्मक आहेत आणि औद्योगिक मागणीमुळे चांदी सोन्यापेक्षाही जास्त परतावा देऊ शकते असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे दीर्घकालीन विचार करणाऱ्यांनी सध्याच्या चढ उताराला घाबरून न जाता शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक सुरू ठेवावी. अनेकांना प्रश्न पडतो की आम्ही सांगत असलेले दर आणि तुमच्या शहरातील सराफा दुकानातील दर यामध्ये तफावत का असते. तर याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही तुम्हाला जे दर सांगतो ते विना GST आणि विना मेकिंग चार्जेस असतात. जेव्हा तुम्ही दागिने खरेदी करता तेव्हा त्या मूळ किमतीवर 3% GST आणि किमान 5 ते 15% मेकिंग चार्जेस किंवा मजुरी आकारली जाते. शिवाय प्रत्येक शहराची लोकल ज्वेलर्स असोसिएशन वाहतूक खर्च आणि विम्याच्या आधारावर स्वतःचे दर ठरवित असते. यामुळेच मुंबई, पुणे किंवा जळगाव अशा वेगवेगळ्या शहरात सोन्याच्या किमतीत काही रुपयांचा फरक दिसून येतो. दागिने खरेदी करताना नेहमी हॉलमार्किंग आणि मजुरीच्या दरांबाबत आपल्या सराफाकडे स्पष्टपणे चौकशी करूनच अंतिम व्यवहार करावा. शेवटी एक अत्यंत महत्त्वाची सूचना, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने आहे. सोन्या चांदीचे भाव हे शेअर बाजाराप्रमाणेच अत्यंत अस्थिर असतात आणि ते जागतिक घडामोडींनुसार दर मिनिटाला बदलू शकतात. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी किंवा मोठी खरेदी करण्यापूर्वी आपल्या अधिकृत सराफा पेढीशी संपर्क साधावा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा योग्य सल्ला घ्यावा. अचूक माहिती आणि अभ्यासाशिवाय केलेली गुंतवणूक जोखमीची ठरू शकते.